विभाग 1 शिक्षण क्षेत्रातील संस्था व संघटना. युनिसेफचे पूर्ण रूप काय आहे? ए. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. बी. युनायटेड नेशन्स इंडियन चाइल्ड एज्युकेशन फाउंडेशन. सी. युनिव्हर्सल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर चाइल्ड एज्युकेशन फंड. डी. युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूशन फॉर कल्चर अँड एज्युकेशन. चेकमार्क उत्तर. ए. NCERTचे मुख्य कार्य काय आहे? ए. शिक्षक प्रशिक्षण. बी. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व अभ्यासक्रम विकास. सी. उच्च शिक्षण धोरण रचना. डी. आर्थिक सहाय्य वितरण. चेकमार्क उत्तर. बी. NUEPA संस्था कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे? ए. शालेय अभ्यासक्रम तयार करणे. बी. शैक्षणिक नियोजन व प्रशासन. सी. शिक्षक पात्रता परीक्षा घेणे. डी. मुलाचे आरोग्य सर्वेक्षण. चेकमार्क उत्तर. बी. NCTचे प्रमुख कार्य कोणते आहे? ए. शिक्षक शिक्षण संस्थाची मान्यता देणे. बी. पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे. सी. विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे आयोजन. डी. उच्च माध्यमिक परीक्षा घेणे. चेकमार्क उत्तर. ए. CCRTचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. शिक्षणातील संशोधन. बी. संस्कृती व शिक्षण याचा समन्वय. सी. शिक्षक भरती. डी. शालेय अनुदान. चेकमार्क उत्तर. बी. TISS संस्था कुठे आहे? ए. पुणे. बी. मुंबई. सी. दिल्ली. डी. हैदराबाद. चेकमार्क उत्तर. बी. TIFRचे पूर्ण रूप काय आहे? ए. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. बी. टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसोर्सेस. सी. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च. डी. टाटा इंटरनॅशनल फॅकल्टी रिसर्च. चेकमार्क उत्तर. ए. MSCERTचे कार्य कोणते? ए. महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण. बी. राष्ट्रीय शिक्षण धोरण रचना. सी. माध्यमिक परीक्षा. डी. शिक्षक पात्रता चाचणी. चेकमार्क उत्तर. ए. MIPA संस्था कोणत्या क्षेत्रात कार्य करते? ए. शैक्षणिक नियोजन व प्रशासन. बी. आरोग्य व्यवस्थापन. सी. कृषी शिक्षण. डी. तांत्रिक शिक्षण. चेकमार्क उत्तर. ए. DICPDचे पूर्ण रूप काय आहे? ए. डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. बी. डायरेक्टरेट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन अँड करिक्युलम पॉलिसी डिव्हिजन. सी. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफ एज्युकेशनल करिक्युलम प्रोग्राम. डी. नन ऑफ दीज. चेकमार्क उत्तर. ए. CC संस्था कोणत्या विषयाशी निगडित आहे? ए. उद्योग प्रशिक्षण. बी. प्राथमिक शिक्षण. सी. सामाजिक कार्य. डी. सांस्कृतिक समायोजन. चेकमार्क उत्तर. ए. EFLUचे कार्यक्षेत्र कोणते आहे? ए. परकीय भाषा शिक्षण. बी. विज्ञान शिक्षण. सी. माहिती तंत्रज्ञान. डी. शिक्षक प्रशिक्षण. चेकमार्क उत्तर. ए. RTE कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण कोणत्या प्रकारचे आहे? ए. ऐच्छिक. बी. मोफत व सक्तीचे. सी. खाजगी व सशुल्क. डी. तांत्रिक. चेकमार्क उत्तर. बी. MPSP म्हणजे काय? ए. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. बी. माध्यमिक परीक्षा संस्था प्रकल्प. सी. महाराष्ट्र प्रोफेशनल स्कूल प्रोग्राम. डी. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस पॅनल. चेकमार्क उत्तर. ए. होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनचे प्रमुख कार्य काय आहे? ए. विज्ञान शिक्षणाचे संशोधन व प्रसार. बी. शिक्षक प्रशिक्षण. सी. अभ्यासक्रम मूल्यांकन. डी. प्राथमिक शिक्षण सर्वेक्षण. चेकमार्क उत्तर. ए. TIFR कुठल्या विद्यापीठाशी संलग्न आहे? ए. मुंबई विद्यापीठ. बी. दिल्ली विद्यापीठ. सी. पुणे विद्यापीठ. डी. टाटा विद्यापीठ. चेकमार्क उत्तर. ए.
MSCE ही संस्था कोणत्या परीक्षा घेते? A. शिष्यवृत्ती परीक्षा, B. टेट परीक्षा, C. HSC परीक्षा, D. स्पर्धा परीक्षा. चेक मार्क उत्तर. A. NCERT अंतर्गत कोणते केंद्र कार्य करते? A. NIEPA, B. CIET, C. MHRD, D. SCERT. चेक मार्क उत्तर. B. SCERT महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? A. MSCERT, B. MIEPA, C. MPSP, D. डाएट. चेक मार्क उत्तर. A. युनेस्कोचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? A. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीचा प्रचार, B. उद्योग विकास, C. आर्थिक सहाय्य, D. तांत्रिक प्रशिक्षण. चेक मार्क उत्तर. A. विभाग 2 माहिती तंत्रज्ञानाचा वापर 21 ते 40. UDISचा पूर्ण अर्थ काय आहे? A. Unified District Information System for Education, B. Universal Data Integration System for Education, C. United District Institute for School Evaluation, D. Unified Department Information Setup for Education. चेक मार्क उत्तर. A. सरळ पोर्टलचा उपयोग कशासाठी केला जातो? A. शाखा व विद्यार्थी माहिती नोंदणी, B. शिक्षक प्रशिक्षण, C. परीक्षा व्यवस्थापन, D. अभ्यासक्रम विकास. चेक मार्क उत्तर. A. UDIS प्लस कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? A. 2017, B. 2018, C. 2019, D. 2020. चेक मार्क उत्तर. C. शाळा स्तरावर माहितीचे संकलन कोणत्या माध्यमातून केले जाते? A. UDIS, B. ASER, C. NAS, D. PISA. चेक मार्क उत्तर. A. शाळा स्तरावर अंकेक्षण व हिशेबासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? A. PFMS, B. UDIS, C. सरल, D. MIS. चेक मार्क उत्तर. D. ई शासनामधील मुख्य घटक कोणता? A. पारदर्शकता, B. गोपनीयता, C. अर्थ, D. गुप्तता. चेक मार्क उत्तर. A. शाळास्तरीय पोर्टलवर माहिती भरण्याचे प्रशिक्षण कोण देते? A. CRC, BRC, B. ZP, C. DO, D. SCERT. चेक मार्क उत्तर. A. UDIS मध्ये कोणती माहिती संकलित केली जाते? A. विद्यार्थ्यांची संख्या, B. शिक्षकांची माहिती, C. शाळेची पायाभूत सुविधा, D. वरील सर्व. चेक मार्क उत्तर. D. सरळ प्रणाली कोणत्या राज्याने विकसित केली? A. महाराष्ट्र, B. गुजरात, C. केरळ, D. मध्य प्रदेश. चेक मार्क उत्तर. A. एक मूल्यांकनासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? A. गूगल फॉर्म, B. ब्लॅकबोर्ड, C. एक्सेल शीट, D. मॅन्युअल पेपर. चेक मार्क उत्तर. A. विभाग 3 अध्ययनक्रम व मूल्यांकन 31 to 50. अभ्यासक्रम म्हणजे काय? A. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवांचा संच, B. केवळ पाठ्यपुस्तकांचा भाग, C. परीक्षा प्रणाली, D. शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका. चेक मार्क उत्तर. A. नवी शिक्षण धोरण 2020 नुसार मूल्यमापन कशावर आधारित आहे? A. विषय ज्ञानावर, B. कौशल्य व क्षमता आधारित मूल्यांकनावर, C. फक्त गुणावर, D. स्मरणशक्तीवर. चेक मार्क उत्तर. B. मूल्यमापनाचा उद्देश कोणता नाही? A. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप, B. शिक्षण प्रक्रियेत सुधारणा, C. विद्यार्थ्यांना दंड देणे, D. अध्यापनाची पुनर्रचना. चेक मार्क उत्तर. C. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? A. शिक्षण प्रक्रियेच्या दरम्यान केलेले मूल्यांकन, B. वर्षखेर घेतलेले मूल्यांकन, C. प्रवेश चाचणी, D. मानकीकृत परीक्षा. चेक मार्क उत्तर. A. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी घेतले जाते? A. शिक्षण प्रक्रियेच्या सुरुवातीस, B. शिक्षण संपल्यावर, C.
प्रत्येक तासानंतर. डी. वर्षाच्या मध्यात. चेकमार्क उत्तर बी. मूल्यमापनाचे 3 टप्पे कोणते? ए. निदान, संकलन, संप्रेषण. बी. नियोजन, अंमलबजावणी, परीक्षण. सी. पूर्व, मध्य, अंतिम. डी. वरील सर्व. चेकमार्क उत्तर सी. पोर्टफोलिओ असेसमेंटचा उपयोग कशासाठी होतो? ए. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण प्रगतीचे दस्तऐवजीकरण. बी. आर्थिक अहवाल तयार करणे. सी. शिक्षकांचे मूल्यमापन. डी. शाळेचे लेखापरीक्षण. चेकमार्क उत्तर ए. कंटिन्युअस कॉम्प्रहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. सतत आणि सर्वांगीण मूल्यांकन. बी. वार्षिक परीक्षा. सी. गुणावर आधारित शिक्षण. डी. शिक्षक मूल्यांकन. चेकमार्क उत्तर ए. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये सर्वात खालचा स्तर कोणता आहे? ए. स्मरण. बी. विश्लेषण. सी. मूल्यांकन. डी. संश्लेषण. चेकमार्क उत्तर ए. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मध्ये सर्वात उच्च स्तर कोणता आहे? ए. विश्लेषण. बी. अनुप्रयोग. सी. निर्मिती क्रिएट. डी. ज्ञान. चेकमार्क उत्तर सी. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कशासाठी वापरले जाते? ए. शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी. बी. गुणपत्रिका तयार करण्यासाठी. सी. परीक्षा निकाल जाहीर करण्यासाठी. डी. शाळा मूल्यांकनासाठी. चेकमार्क उत्तर ए. रुब्रिक म्हणजे काय? ए. मूल्यांकन निकषांचा संच. बी. शिकवणी आराखडा. सी. शालेय बजेट. डी. शिक्षक मार्गदर्शक. चेकमार्क उत्तर ए. अध्यापनाचे नियोजन करताना पहिला टप्पा कोणता असतो? ए. उद्दिष्टे ठरविणे. बी. मूल्यांकन घेणे. सी. निकाल सादर करणे. डी. विद्यार्थ्यांची उपस्थिती घेणे. चेकमार्क उत्तर ए. कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन मध्ये काय महत्त्वाचे आहे? ए. विद्यार्थ्याची संकल्पना समज. बी. फक्त तथ्ये. सी. शिक्षकांचा वेळ. डी. परीक्षा गुण. चेकमार्क उत्तर ए. असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे काय? ए. शिकण्यासाठी केलेले मूल्यांकन. बी. शिकण्यानंतर केलेले मूल्यांकन. सी. गुण मिळवण्यासाठी केलेली परीक्षा. डी. शिक्षक मूल्यांकन. चेकमार्क उत्तर ए. असेसमेंट ऑफ लर्निंगचा उद्देश काय आहे? ए. विद्यार्थ्यांच्या यशाचे मोजमाप. बी. अध्यापनातील सुधारणा. सी. शिकण्यास प्रोत्साहन. डी. स्वमूल्यांकन. चेकमार्क उत्तर ए. होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPC कशासाठी वापरले जाते? ए. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे दस्तऐवजीकरण. बी. फक्त परीक्षा निकालासाठी. सी. शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी. डी. शालेय उपस्थितीसाठी. चेकमार्क उत्तर ए. असेसमेंट इज लर्निंग मध्ये कोण भूमिका बजावतो? ए. विद्यार्थी स्वतः. बी. शिक्षक. सी. पालक. डी. प्रशासक. चेकमार्क उत्तर ए. PISA पूर्ण रूप काय आहे? ए. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. बी. पब्लिक इन्स्टिट्यूट फॉर स्कूल अक्रेडिटेशन. सी. प्रायमरी इंटरनॅशनल स्टुडंट अचीवमेंट. डी. प्रोफेशनल इन्स्टिट्यूट फॉर स्कूल असेसमेंट. चेकमार्क उत्तर ए. नास सर्वेक्षण कोण घेतो? ए. NCERT. बी. NCT. सी. NUEPA. डी. MSCERT. चेकमार्क उत्तर ए. विभाग 4. ASER, नास, PISA व माहिती विश्लेषण. ASER चे पूर्ण रूप काय आहे? ए. Annual Status of Education Report. बी. Academic Standard Evaluation Report. सी. All School Education Review. डी. Annual Survey of Education Reform. चेकमार्क उत्तर ए. ASER सर्वेक्षण कोणती संस्था करते? ए. प्राटॅम फाउंडेशन. बी. NCERT. सी. MSCERT. डी. UNICEF. चेकमार्क उत्तर ए. PISA सर्वेक्षण कोणत्या देशाने सुरू केले?
ए. OECD देशांनी. बी. भारत. सी. USA. डी. युनेस्को. चेकमार्क उत्तर ए. नास सर्वेक्षणाचा उद्देश काय आहे? ए. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामाचे मूल्यांकन. बी. शिक्षकांच्या कार्याचे निरीक्षण. सी. शाळांची रचना तपासणे. डी. शैक्षणिक अर्थसंकल्प. चेकमार्क उत्तर ए. ASER मध्ये कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो? ए. 1 ते 8. बी. 5 ते 10. सी. 9 ते 12. डी. फक्त 10वी. चेकमार्क उत्तर ए. नास 2021 सर्वेक्षणात महाराष्ट्राचा सरासरी स्कोर किती होता? ए. 255. बी. 263. सी. 268. डी. 272. चेकमार्क उत्तर बी. पिझाचा कालावधी किती वर्षांनी घेतला जातो? ए. 2 वर्षांनी. बी. 3 वर्षांनी. सी. 5 वर्षांनी. डी. 10 वर्षांनी. चेकमार्क उत्तर बी. नास अहवाल कोण तयार करतो? ए. NCERT. बी. SCERT. सी. MHRD. डी. डाएट. चेकमार्क उत्तर ए. ASER च्या अहवालात मुख्य मोजमाप निकष कोणते आहेत? ए. वाचन व गणित कौशल्य. बी. विज्ञान ज्ञान. सी. तंत्रज्ञान कौशल्य. डी. लेखन व कला. चेकमार्क उत्तर ए. नासचे फुल फॉर्म काय आहे? ए. नॅशनल अचीवमेंट सर्वे. बी. नॅशनल अकॅडमिक स्टॅटिस्टिक्स. सी. नॅशनल असेसमेंट सिस्टम. डी. नॅशनल ॲन्युअल सर्वे. चेकमार्क उत्तर ए. नास अहवालाचा डेटा कसा वापरला जातो? ए. शैक्षणिक धोरण निर्मितीसाठी. बी. शाळा निधी वाढवण्यासाठी. सी. शिक्षकांची बदली ठरवण्यासाठी. डी. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी. चेकमार्क उत्तर ए. डेटा विश्लेषणासाठी कोणते सॉफ्टवेअर सामान्यतः वापरले जाते? ए. एक्सेल. बी. वर्ड. सी. पॉवरपॉइंट. डी. पेंट. चेकमार्क उत्तर ए. शाळास्तरावरील माहिती संकलनाचे मुख्य साधन कोणते? ए. UDICE. बी. नास. सी. पिझा. डी. सरल. चेकमार्क उत्तर ए. डेटा विश्लेषणाचा अंतिम उद्देश काय आहे? ए. निर्णय घेणे. बी. डेटा साठवणे. सी. छपाई करणे. डी. संग्रहालय तयार करणे. चेकमार्क उत्तर ए. अहवालाचे प्रकाशन कोण करते? ए. एज्युकेशन फाउंडेशन. बी. NCERT. सी. युनिसेफ. डी. चेकमार्क उत्तर ए. पिझा मध्ये किती क्षेत्रांचे मूल्यांकन केले जाते? ए. 3 वाचन, गणित, विज्ञान. बी. 2. सी. 4. डी. 5. चेकमार्क उत्तर ए. भारताने कोणत्या वर्षी पिझा मध्ये पुन्हा सहभाग घेतला? ए. 2022. बी. 2023. सी. 2024. डी. 2025 नियोजित. चेकमार्क उत्तर डी. नासचा डेटा कोणत्या स्वरूपात सादर केला जातो? ए. स्केल स्कोअर. बी. टक्केवारी. सी. ग्रेड. डी. अक्षर गुण. चेकमार्क उत्तर ए. डेटा विश्लेषणात कोरिलेशन म्हणजे काय? ए. 2 घटकांतील परस्पर संबंध. बी. एकाच घटकाचा बदल. सी. गुणोत्तर. डी. मोजमाप त्रुटी. चेकमार्क उत्तर ए. नास, ASER, पिझा यांना एकत्रितपणे काय म्हणता येईल? ए. शिक्षणातील परिणाममापन सर्वेक्षणे. बी. अभ्यासक्रम विकास संस्था. सी. शाखा व्यवस्थापन प्रकल्प. डी. शिक्षक प्रशिक्षण योजना. चेकमार्क उत्तर ए. विभाग 5. विषय आधारित आकलन व समायोजन. आंतरशाखीय शिक्षण म्हणजे काय? ए. विविध विषयांतील परस्पर संबंध. बी. फक्त एका विषयाचे शिक्षण. सी. तांत्रिक शिक्षण.
डी व्यवहार शिक्षण, चेकमार्क उत्तर. ए स्टेम शिक्षणातील एस म्हणजे काय? ए सायन्स, बी सोशल, सी स्किल, डी सिस्टम. चेकमार्क उत्तर. ए एन्क्वायरी बेस्ड लर्निंग मध्ये मुख्य भर कोणावर असतो? एक प्रश्न विचारणे व शोध घेणे. बी पाठांतरावर, सी परीक्षा निकालावर, डी शिक्षकाच्या व्याख्यानावर. चेकमार्क उत्तर. ए प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मध्ये विद्यार्थी काय करतात? ए वास्तव समस्यावर काम करतात, बी फक्त पाठ वाचतात, सी शिक्षकांचे निरीक्षण करतात, डी परीक्षा देतात. चेकमार्क उत्तर. ए विषयानुसार संकल्पनांचे समायोजन कोणाच्या माध्यमातून करता येते? ए एकत्रित धडे, बी परीक्षा, सी अहवाल लेखन, डी फक्त वाचन. चेकमार्क उत्तर. ए मॅथ्स आणि सायन्स विषय समायोजनाचे उदाहरण कोणते? ए गती आणि रेषीय समीकरणे, बी कविता व गणित, सी भूगोल व व्याकरण, डी इतिहास व खेळ. चेकमार्क उत्तर. ए ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग चे वैशिष्ट्य काय आहे? एक प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, बी पुस्तक वाचन, सी परीक्षा देणे, डी व्याख्यान ऐकणे. चेकमार्क उत्तर. ए आकलन म्हणजे काय? एक समजून घेण्याची क्षमता, बी स्मरणशक्ती, सी लेखनकला, डी गणितीय प्रक्रिया. चेकमार्क उत्तर. ए इंटिग्रेटेड लर्निंग मध्ये मुख्य घटक कोणता असतो? एक विषयांचे एकत्रीकरण, बी गुणाची तुलना, सी स्वतंत्र अध्यापन, डी परीक्षा भर. चेकमार्क उत्तर. ए कॉन्सेप्ट मॅपिंगचे उद्दिष्ट काय आहे? एक संकल्पना एकमेकांशी जोडणे, बी परीक्षेचे नियोजन, सी वेळापत्रक तयार करणे, डी वर्ग नियोजन. चेकमार्क उत्तर. ए फ्लिप्ड क्लासरूम मध्ये काय केले जाते? एक विद्यार्थी घरी शिकतो आणि वर्गात चर्चा करतो, बी वर्गात व्याख्यान आणि घरी गृहपाठ, सी केवळ ऑनलाइन शिकवले जाते, डी शिक्षक मूल्यांकन करतात. चेकमार्क उत्तर. ए कलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय? एक गटाने शिकणे, बी स्वतंत्रपणे शिकणे, सी केवळ वाचन करणे, डी शिक्षक शिकवतात. चेकमार्क उत्तर. ए प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच मध्ये विद्यार्थी काय करतात? ए समस्या ओळखून उपाय शोधतात, बी स्मरणशक्ती वाढवतात, सी परिभाषा पाठ करतात, डी वेट मोजतात. चेकमार्क उत्तर. ए कन्स्ट्रक्टिव्हिझम सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? ए पिअगे, बी स्किनर, सी पॅव्लोव, डी थॉर्नडाईक. चेकमार्क उत्तर. ए स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? एक विद्यार्थ्याला तात्पुरते मार्गदर्शन देणे, बी परीक्षा नियोजन, सी शिक्षण थांबवणे, डी निबंध लेखन. चेकमार्क उत्तर. ए एक्सपिरियन्शियल लर्निंग मध्ये काय महत्त्वाचे आहे? ए अनुभवातून शिकणे, बी वाचनातून शिकणे, सी फक्त पाठांतर, डी निबंध लेखन. चेकमार्क उत्तर. ए मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच मध्ये काय असते? ए विविध विषय एकत्र शिकवणे, बी एकाच विषयावर भर, सी परीक्षा आधारित शिक्षण, डी शिक्षक केंद्रित शिक्षण. चेकमार्क उत्तर. ए गेम बेस्ड लर्निंग चे वैशिष्ट्य काय? ए खेळातून शिक्षण, बी कठोर परीक्षा, सी व्याख्यान पद्धत, डी गृहपाठ वाढवणे. चेकमार्क उत्तर. ए लर्निंग बाय डूइंग ही संकल्पना कोणत्या तत्त्वज्ञाने दिली? ए जॉन ड्यूई, बी पावलोव, सी स्किनर, डी मॉस्लो. चेकमार्क उत्तर. ए कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय? ए सखोल समज, बी पाठांतर, सी वाचन, डी स्मरण. चेकमार्क उत्तर. ए क्रिटिकल थिंकिंग चा अर्थ काय? ए विश्लेषणात्मक व तर्कसंगत विचार,
बी निष्क्रिय विचार, सी अंधश्रद्धा, डी पाठांतर. चेकमार्क उत्तर. ए मेटाकॉग्निशन म्हणजे काय? एक स्वतःच्या विचारप्रक्रियेचे भान. बी इतरांचा विचार, सी भावनिक प्रतिक्रिया, डी प्रश्न विचारणे. चेकमार्क उत्तर. ए एन्क्वायरी हा शब्द कोणत्या पद्धतीशी निगडीत आहे? ए संशोधनात्मक शिक्षण, बी व्याख्यान, सी वाचन, डी परीक्षा. चेकमार्क उत्तर. ए 21st सेंचुरी स्किल्स मध्ये कोणते कौशल्य आहे? ए क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, बी स्मरणशक्ती व लेखन, सी परीक्षा व गुण, डी अभ्यास व निबंध. चेकमार्क उत्तर. ए कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन चा मूलभूत हेतू काय आहे? ए विद्यार्थ्याची कौशल्यावर आधारित प्रगती, बी परीक्षा गुण वाढवणे, सी पुस्तक वाचन वाढवणे, डी स्मरणशक्ती वाढवणे. चेकमार्क उत्तर. ए